कुणालाच नाही भेटणार. अजून 2 कामं जास्त करतोय म्हणजे आले बायको दमून थकून एवढी काळीजार पडून वेळच नाही भेटला. थोडंच शॉर्ट काढून ठेवलेला आणि एवढं काम होतं मला. सगळे भांडे वगैरे घासायचं होतं, सगळी घरावरी करायची होती, डबे वगैरे घासले, सगळे घर वगैरे झाले. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन दिवसाची न्यूज सुरू करण्यास. स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता मी फायनली आलेलो माझ्या म्हणजे सासरच माझं एक प्रकारचं. आम्ही आलो होता आमच्या घरी आणि एवढा राडा झालता ना. आता म्हणलं पूर्ण गावाकडून आलेलं सगळं सामान वगैरे ना सगळं भरून ठेवावं. कुरड्या, पापड्या, पापड, वेपर सगळं काय काय आणलंय ना तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा. सगळं तुम्हाला मी दाखवते. भरपूर सामान आणलंय. पहिलं मी डबे वगैरे घासून घेतले. तर मी पूर्ण किचन खाली केलंय, साफ केलंय. म्हणजे अजून साफ नाही केलंय, फक्त डबे वगैरे काढून घेतले. तर ते घासायचं राहिलं. त्याच्यात तांदूळ गच्च डबा भरलेला आहे, त्याच्यामुळे ते नाही घेतलं घासायला. आणि हे सगळं वतावती करून ठेवली. म्हणजे हे गावाकडून आणलेलं आहे. आणि हे माझे मंदिर भरपूर दिवस झाले, जवळ महिना होत आलाय मी पूजाच नाही केली. आणि इकडं एवढा सारा पसारा मी गावाकडून आणलाय. एवढा म्हणजे एवढा सगळा सारा पसारा. हे माझं पोरगं उलट्या कुरकुरीत बेजार झालं रस्त्याने. एकदा उलटी केली, 2दा केली. का केलीच ना. एवढा पसारा भरायचा बाकी माझा. चिप्स, बटाटा, साबुदाण्याच्या पापड्या, सामान सगळे बॅग वगैरे. आणि आमचे नवरोबा काय करतात, हे डबे वगैरे घासून घेतले. ते झाकणं घासले, तर डबे घासून घेतले. तर कपडे धुवायचे बाकी. तर नवरोबा आमची रॅक घासून देतात मला. पती परमेश्वर. कामाचा नवरा आहे माझा लय. कामाचा नवरा आहे म्हणलं माझा लय. असा नवरा भेटायला नशीब लागतं. 7 जन्म जरी घेतले तरी असा नवरा कुणालाच भेटणार आहे. फक्त मलाच भेटणार. म्हणजे अजून 2 कामं जास्त करतोय. होय, फक्त मलाच भेटणार. असा नवरा कुणालाच नाही भेटणार. अजून 2 कामं जास्त करतोय म्हणजे आले बायको दमून थकून एवढी काळीजार पडून. बघा किती काळीजार पडली. एवढी प्रवास, ऊन आणि उष्णता, बापरे विचारूच नका. बाकीचं सगळं तिकडे ठेवलंय. गहू, पहिलेच माझे गहू तांदूळ होते. आम्ही एकखट्टीच आणत असते गहू तांदूळ गोणी. आणि मी बघा शेंगा केलेल्या उस्तुडूच म्हणते मी. अर्धी गोणी शेंगा केलेल्या आता. आणि बाकीचं सगळं त्याच्यातच आहे. तांदूळ, बाजरी वगैरे सगळं. हा, आता सगळं साफसफाई करते. आणि किचन साफ करते. डबे वगैरे व्यवस्थित भरून ठेवते. आणि मग नंतर ना सगळं पुसून घेते. सगळं चकाचक एकदम ओके मध्ये. व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. मला आता लय वेळ, जवळजवळ 2, 2.5-3 तास कम्प्लीट लागते पूर्ण क्लीन करायला. पण काय उपवास पण आहे, भूक बी लागली. काय देऊ? आंबा. काम करू लाग ना. देते थांब. तीस सेकंड झालं बंदच करणार आहे मी. कशामुळे ते 30 सेकंडचे गॅप ठेवायला लागतो. हाय नमस्कार, स्वागत आहे आमच्या आणि तर युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं. आणि आता गावाकडून आल्यापासून आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ चालू केलाय. आणि माझ्या लुकमध्ये तुम्हाला फरक दिसत असं. आता स्वयंपाक करते म्हणून एवढा घामाघूम झालाय जो माझा. तर माझ्या बाहेर एवढं गरम होतंय विचारूच नका. गरमीने असा जीव सळू पोळी झालाय. आणि त्या दिवशी मला ना व्हिडिओ काढायला म्हणजे त्या दिवशी मला ब्लॉग काढायला वेळच नाही भेटला. थोडंच शॉर्ट काढून ठेवलेला. आणि एवढं काम होतं मला. सगळे भांडे वगैरे घासायचं होतं, सगळी घरावरी करायची होती, डबे वगैरे घासले, सगळे घर वगैरे झाडून काढलं. आणि रॅकचे भांडे सगळे घासून काढले. सगळे रॅकचे भांडे घासले, ते व्यवस्थित लावले आणि सगळे चकाचक केलं. कारण की तब्बल 1 महिनाभर गावाकडे होते, त्याच्यामुळे काय भेटलंच नाही. आणि मॅक्सी कशी वाटते मला नक्कीच सांगा. हे माझ्या नंदबाईने दिली मला मॅक्सी. माझ्या नंदाने दिली आता मॅक्सी. बस नाही. आणि आमच्या चिल्या पिल्यांना भुका लागल्या तर मला स्वयंपाक करून घ्यावा. किती गरम झालं, काही जरी झालं तरी 5 मिनिटं त्यांना व्हिडिओ मोबाईल पकडायचं म्हणलं त्यांच्या अंगात येतंय, त्याला घाम फुटत आहे. गॅस पुढे 1-1, 2-2 तास, 3-3, 2-2, 2.5 तास उभा राहून स्वयंपाक करणं सोपं नसतं. समजलं ना. बस कर ना. बस कर ना. बंद केलं. बियाण्याच्या तोळ्यात पालता होता ना गाडी. हा केलं बंद.